या तुम्ही पण या. आहे ना. हां. नमस्कार, मी सायली चंद्रकांत पाटील आणि हे माझे मिस्टर चंद्रकांत पाटील. नमस्कार. आम्ही दोघंही आज दर्शनाला म्हणजे देवीच्या दर्शनाला आलो आहोत. आमची ग्रामदेवी आहे चौंडेश्वरी माता, गिरये म्हणजे विजयदुर्ग गिरयेमधील चौंडेश्वरी देवी. मागच्या वेळेस आम्ही आलो होतो त्यावेळेला आम्हाला काही शूट करायला मिळालं नाही, परंतु आता मात्र आम्ही शूट करत आहोत. तर देवीचं दर्शन घेण्यासाठी आपणसुद्धा आमच्यासोबत राहा. चला तर मग आपण सर्वजण मिळून आता देवीचं दर्शन घेऊया. चला दर्शनाला चला. चला दर्शनाला जात आहोत आपण. खूप जुनं मंदिर आहे. खूप जुनं मंदिर आहे. आम्ही आमच्या लहानपणीसुद्धा माझे वडील इथे घेऊन यायचे. आमचं दोघांचंही गाव एकच आहे, म्हणजे आम्ही दोघंही विजयदुर्गातलेच आहोत. विशेष म्हणजे हे बघा, हे आंबे आले आहेत बघा, झाडाला लोंबत आहेत सगळे. हे बघा, हे मोठं झाड आहे. आंबे तुम्हाला दिसत आहेत, लोंबत आहेत सगळे. कधी खाली आंबेच पडत नाही कोणाचे. अरे ते वर घ्या. हे लावून ठेवायचं ना. हां, ते गुरं वगैरे आत येतात ना. लावून ठेव. हे मंदिर आहे समोरचं. एकदम शांत परिसर आहे आजूबाजूचा. श्रीदेवी चौंडेश्वरी मंदिर. हा बाजूचा परिसर आहे. हा पण परिसर आहे बाजूचा. माते चौंडेश्वरी, जय माता दी, जय माता दी.
येते तर गेले नसती वाजत काय गेले बघत नाही ना नाही बाबा काय केलं नाही काय वाढली किती आता वाढली किती वाजले 9:45. मग हे घे हे घे मार मी नमस्कार करते. चंद्रकांत पाटील विजय चंद्रकांत श्यामसुंदर पाटील. श्यामसुंदर पाटील. ये जेवायचं चालत असेल तरी केळी नदी आले तिथं त्याप्रमाणे करण्याचे योग आणि दशरथीतला तिचे फार आज तिच्या रवळनाथाच्या मागताना देखील करून करणी करतो चालत असेल किंवा ईश्वराजवळसून चालत असेल तरी केळी नदी आले केलं त्याप्रमाणे करण्याचे योग आणि दशरथून सहस्र नदी सहस्र आले केलं त्याप्रमाणे आले करण्याचे योग काय त्याला पोटासाठी मुंबई जिथे गेलेलं साखरी धंदो पैसा 4 दिवशी भेटून देणारो लाभात गाडी घोड्यात किंवा त्यांच्याकडे ये सुद्धा तुला जाऊन सांभाळलं तर ते तुला तसं सांभाळण्याची पुढे त्या करून ठेवायची मुंबई तुझी रखवानी उभी केलं त्याची उभी करण्याची योग काय नाही गावात ती पुढे रात्री ती हिंदी होती आता पायात आणि त्याची सांभाळ करून सुखरूपणे राहतो. लावलं आहे मी हां ठेवते. हे चौंडेश्वरी मंदिर आणि या चौंडेश्वरी मंदिरच्या बाजूला हे छोटंसं मंदिर आहे. छोटंसं मंदिर आहे. श्री गुरुदेव दत्त. जय महालक्ष्मी माते. झाडाचा आंब्याचा घेर हा झाडाचा घेर बघू शकतो. हां रुंद आहे झाडाचा घेर. चला आता दर्शन झालेलं आहे. आता आम्ही चाललो आहोत ते चव्हाटेश्वर देवताच्या मंदिरात. श्री चव्हाटेश्वर महाराजांचं दर्शन घ्यायला चला तर मग आपण पण चला. हा मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे. हे झाड बघा किती मोठं आहे आणि बघा कसं पसरलेलं आहे. हां हे झाड बघा आंब्याचं झाड आहे मोठं आहे. फांद्या बघा कशा फांद्या मोठ्या आहेत आणि आंबे पण लागलेले आहेत. भरपूर आंबे लागले झाडाला बघा. असं झाड आपल्याला पाहिजे ना. असं एवढं मोठं झाड यायला पाहिजे. हे बघा किती आंबे आहेत झाडाला. भरपूर आंबे लागले आणि मोठं एकदम आहे. एकदम मोठं आहे. सर्व इथे शेतजमीन. कुठले?
हां ही शेत जमीन आहे, ही सर्व शेत जमीन आहे. इथे पण आहे शेत जमीन. आणि हा मेन रोड आहे, विजयदुर्गला जाणार आहे. ही कमान आहे ना मंदिराची. चव्हाटेश्वर मंदिर कुठे आहे? पुढे आहे ना? पुढे मंदिर आहे ते. पुढे जावं लागेल. आता इथूनच थोड्या अंतरावरती चव्हाटेश्वर देवाचं मंदिर आहे. चव्हाटेश्वर मंदिर म्हणजे शंकराचं मंदिर आहे ते. हा, शंकराचं मंदिर. थोड्याच अंतरावर आहे ते. तेव्हा ते दिसतंय ना, हां हां कमान दिसते. कमान, हां कमान दिसते समोरून. ते चव्हाटेश्वर मंदिर आहे, चव्हाटेश्वर मंदिर आहे. म्हणजे शंकराचं मंदिर आहे ते. त्याला दिसतात ना झाडं. इथे सर्व झाडं तुम्हाला दिसतात बघा. माझ्या मागच्या बाजूला नारळाची झाडं आहेत, भरपूर नारळाची झाडं आहेत, आंब्याची झाडं आहेत. इथे खूप छान असा परिसर आहे. सगळीकडे आंब्याची, नारळाची झाडं आहेत, चिक्कूची झाडं आहेत. हा खूप छान असा परिसर आहे. आणि आता आम्ही इथून चाललो ते चव्हाटेश्वर मंदिराजवळ. बघा तुम्हाला, बघा समोर एक छोटं मंदिर दिसतंय तुम्हाला. आणि या मंदिराच्या समोरच्या बाजूला एक कमान आहे. ती आता दिसते की नाही तुम्हाला माहीत नाही, पण तिथे आम्हाला जायचं आहे. ते चव्हाटेश्वर मंदिर आहे, तिथे दर्शनाला आम्हाला जायचं आहे. काल इथे होळी झाली, आम्हाला मात्र यायला मिळालं नाही. इथे घ्या, दिसते आता मोठी दिसता. हां बारीक दिसते. कमान. चव्हाटेश्वर मंदिराचा हा रस्ता आहे छोटासा, तो कळस दिसतोय. शंकराचं मंदिर आहे. हे आजूबाजूला घरं आहेत. ही शेत जमीन आहे. हे बघा, हे लाकडाचे भारे, लाकडं तोडून ठेवले आहेत. चूल पेटवायला मदत होते त्याने. हे मंदिर चव्हाटेश्वर. आतमध्ये आपल्याला आता जायचं आहे. ते गेट आहे. जय शिवशंकर. अरे किती आंबे बा, हाताला लागतात का? असं पडलेलं एक पण मिळत नाही. हां परिसर चांगला आहे, शांत आहे. झाडं आहेत फुलांची. कुठली झाडं? शोभेची झाडं. चांगलं आहे. इथे एक लाल गुलाबाचं फूल आहे. ही बाग आहे आंब्याची. पिवळं फुलं आहे, सफेद फुलं आहेत. अरे फुलं नाही आणलं देवासाठी? कुठले? हे ना,
सफेद फुलं घेतोय. चव्हाटेश्वर मंदिरात जायचं आहे. हे आताच घे फुलं. हे घंटा आहे. हे होळ हे झाड लावलेलं आहे. झाडाची पूजा म्हणजे होळ देवाची पूजा केलेली आहे आम्ही. हे चव्हाटेश्वरचा होळ देव आहे म्हणजेच रवळनाथ. होळ देवाची आत्ताच पूजा केलेली आहे आम्ही. आणि हे झाड आहे जमिनीत पुरलेलं. आता मी रवळनाथच्या देवळात जात आहे. श्रीदेव रवळनाथ चव्हाण मंदिर गिरी आहे. हे रवळनाथाचं मंदिर आहे म्हणजे शंकराचं मंदिर आहे. तर मी जात आहे शंकराच्या मंदिरात. कधी कधी इथे कोण पण नसतं ना. कधी कधी इथे पुजारी पण नसतं ना कोणी मधल्या दिवसामध्ये. कोणतरी एक पाहिजे ना. हे कुठे ठेव. हे इथे ठेव. हां हां. दर्शन छान झालेलं आहे. आम्ही जरा बसलो होतो देवळामध्ये बराच वेळ बोलत पुजाऱ्यांशी. तर आता आम्ही घरीच. आता आम्ही दर्शन घेतलेलं आहे इथे रवळनाथाचं. चव्हाटेश्वर मंदिर म्हणजे शंकराचं मंदिर आहे आणि त्याला रवळनाथ म्हणतात. तर त्यांचं आम्ही रवळनाथांचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता आम्ही घरी चाललो आहे. बराच वेळ आम्ही बसलो होतो पुजाऱ्यांशी बोलत होतो शांतपणे. खूप प्रसन्न वाटलं म्हणून आम्ही बसलो तिथे. आणि आता आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. आता बघूया बस कधी मिळते. ST आहे विजयदुर्गा जाणारी. तर ती तर लगेच मिळाली तर चांगलंच आहे. नाही तर आपलं आम्ही आता आमचा व्लॉग इथेच आमचा व्लॉग आम्ही इथे स्टॉप करत आहोत. तर आता बघू नवीन कधी आम्ही वेळ मिळेल तेव्हा नवीन व्लॉग करू. तोपर्यंत बाय बाय बाय.